आमचे मोरे साहेब त्याचा आदरसन्मान मी पण आहे. मी प्रकाश सावंत आहे. मी शिवसेनेचा सरचिटणीस म्हणून काम करतो. पण तो विषय बाजला. आपण मराठे म्हणून वाटते या ठिकाणी शिवते मराठा संघाच्या वतीनं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि एक बिनशर्त पाठिंबा आपण या ठिकाणी हे जे पत्रक आहे आपण या ठिकाणी त्याकरता देण्याच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आपल्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला मी आणि त्यांच्या सोबत असले मोरे साहेब मी यांना पण विनंती करतो आपण पुष्पहार घालून आजच्या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. मी सर्व विनंती करतो आपण सर्वांनी स्थान पण निवायचे या ठिकाणी. हॅलो छत्रपती शिवाजी महाराज सिंडेला स्कूल नाही इथे आपण एक करणार आहोत नाही आधी आपण नंतर त्यांचं सर्व स्थान पण व्हायचे. शिवतेज मराठ्याचे आमचे आधारस्तंभ सन्माननीय मी अरविंद मोरे साहेबांना विनंती करतो जमलेल्या मराठा समुदायाला आपण या ठिकाणी संबोधित करावं. मेरे दिल में रहता है छत्रपति शिवाजी महाराज का नाम, मेरे जुबान पे रहता है धर्मवीर संभाजी महाराज का नाम, मेरे नस नस में जोड़ता है मराठों का अभिमान. जमलेला तमाम मराठा बंधू भगिनींनी अभिमोर्चा प्रणाम. आज या ठिकाणी शिवतेज मराठा महासंघातर्फे आमचे प्रमुख मित्र सहकारी अवधूत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बदलापूरमध्ये मराठा समाज एकवटलेला आहे. मराठा समाज हा नेहमीच 12 बलुतेदारांना आणि 18 पगार जातींना बरोबर घेऊन चालणारा हा समाज जो आहे या समाजाने सातत्याने सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि हा समाज जो लढवय्या समाज आहे या लढवय्या समाजाने माझ्या वहिनी वीणाताई वामन म्हात्रे यांना नगराध्यक्ष पदाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. नुसता वीणाताईंनाच पाठिंबा नाही तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी हा समाज संपूर्ण ताकदीने तन मन धनाने या ठिकाणी भरघोस मतं देऊन आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करणार आहे. माझे मित्र शहर प्रमुख वामन म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली या बदलापूर शहरामध्ये जे 49 नगरसेवकांना उमेदवार आहेत त्यातले 8 नगरसेवक हे मराठी आहेत. हे मराठ्यांनी विसरू नये. मराठ्यांना प्राधान्य देण्याचं काम सुद्धा इथले माजी नगराध्यक्ष आणि शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी या ठिकाणी देऊन मराठा समाजाला सुद्धा न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे. मी खरोखरच मराठा समाजाच्या वतीने वामन शेठचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, त्याचं अभिनंदन व्यक्त करतो.
आणि आज विनाताई या ठिकाणी आल्या. वणीची सप्तशृंगी माता या ठिकाणी 40 वर्षापासून विराजमान आहे. आणि या सप्तशृंगी मातेचं त्यांनी दर्शन घेतलंय, त्याची पूजा अर्चा केलेली, आरती केलेली आहे. आणि विणा म्हणजे सरस्वती देवीच्या हातात असलेली विणा आहे. त्यामुळे देवीचे अनेक रूप असतात. सप्तशृंगीच्या हाताचा सर्व तलवारीपासून सर्वच आहेत, 8 हात आहेत, म्हणजे 9 9 18 हात आहेत. या सर्व त्याच्यामध्ये त्यांचं शस्त्रापासून सर्व सप्तशृंगी मातेचे आहे. आणि या सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद आज वीणाताईंना या ठिकाणी मिळालेला आहे. आणि सप्तशृंगीचा आशीर्वाद म्हणजे त्याच्या विजयाची ही नांदी आहे. आणि खरोखरच म्हणजे बदलापूर वासियांना वामशेठच्या कामाबद्दल मी बोलणं म्हणजे चूक ठरेल. कारण वामन शेठने 240 कोटीची पाणीपट्टी योजना या संपूर्ण बदलापूर शहरासाठी शिवसेनेचे पाणी पुरवठ्याचे मंत्री गुलाबराव पाटील साहेबांकडे मंजूर केलेली आहे. अनेक प्रकारचे रस्ते, अनेक प्रकारचे उद्याने, ड्रेनेज असो, ड्रेनेज लाईन असो, किंवा कुठल्या अभ्यासिका असो, या ठिकाणी एक भव्य दिव्य असं नाट्यगृहाचं सुद्धा प्रयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या विकासाची कामं वामनशेठ पात्रांच्या नेतृत्वाखाली या बदलापूरमध्ये सुरू आहेत. पण हे सुरू असताना आपल्या सर्व बाजूंनी लक्षात ठेवायचं आहे, रात्र वेळेची आहे, सावध राहणे अत्यावश्यक आहे. समोरचा प्रतिस्पर्धी सुद्धा एनकेन कारणाने या ठिकाणी आपल्याला अडवा जातोय. अडव्याला कसं सरळ करायचं हे वामन शेठला माहिती आहे. मी मागच्या वेळी आलो होतो वामन शेठच्या वेळी, त्यावेळी वामनांना मी सांगितलं होतं की वामन हा विष्णूचा अवतार आहे. त्यांनी 3 पावलाने, एका पावलाने पृथ्वी, दुसऱ्याने आकाश, आणि आता मला म्हणायचं आहे आपल्या या वामनाने बदलापूरचा जो रावण आहे, बदलापूरचा बळी आहे, तो विरोधी पक्षाला आपल्या 3ऱ्या पायाने दाबून टाकावं आणि या ठिकाणी शिवसेनेची विजयाची ध्वज फडकावी एवढी आई सप्तशृंगीची प्रार्थना करतो आणि आपले 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. खूपच छान. यानंतर आमचे विलासशेठ मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या मराठा समुदायाला संबोधित करतील. नमस्कार. राजे शिवछत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देवी सप्तशृंगी देवीच्या मंदिरात प्रथमच मी इथे आलेलो आहे. प्रथम मी माझी सगळ्यांची ओळख सांगणार आहे. मी विना वहिनी माझी ही, मी सगळ्यात लहान, आम्ही 5 भाऊ. मी सगळ्यात धाकटा, मी लंडनला होतो. माझं BSc MTech झालेलं आहे आणि खास आज विना वहिनीच्या प्रचारासाठी इथे मी आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मोरे साहेब तुम्ही पण मला ओळखत नसाल, पहिल्यांदाच आता अवधूतने मला बोलवलं, तर बऱ्याच दिवसापासून धडपड होते की माझी ओळख ही बदलापूरकरांना पटली पाहिजे आणि आमची फॅमिली काय आणि आतापर्यंत आम्ही काय काय केलेलं आहे. तर सर्वांना मी सांगू इच्छितो, गेली 35 ते 40 वर्ष मोरे साहेब आम्ही इथे काम करतोय. आम्ही इथले भूमिपुत्र आहेत आणि आमचं 5 भावांचं कुटुंब अजून पण एकत्रित कुटुंब आहे. विकासाच्या बाबतीत जवळजवळ 35 वर्षापासून वामनदादा या कार्यामध्ये आहेत. जिथपासून शाबीर शेख आपले कामगार मंत्री होते तिथपासून, मी तर खूपच लहान होतो. जवळजवळ 93 पासून वामनदादा या कार्यात आहेत आणि जवळजवळ आतापर्यंत त्यांची 10वी टर्म असेल. जवळ
त्याच्यानंतर माझे 2 नंबर भाऊ जे आहेत, सगळ्यात मोठे भाऊ केशव व्यास वर्गीय, ते या जगात नाही आहेत, त्यांची ते एक वेगळी स्टोरी आहे. 2 नंबर वामन दादा, 3 नंबर तुकाराम दादा, 4 नंबर आमदार ज्ञानेश्वर मात्रे सर आणि 5वा मी. साहेब, आमची जी फॅमिली आहे आतापर्यंत सगळ्या जणांनी समाजकार्यामध्ये सगळ्यांनी डोकून ठेवलेलं आहे. 24/7 25/7 आम्ही हे कार्य करत असतो. आणि कुठलंही तुम्हाला इथे भेटणार नाही कुठले कार्यकर्ता की याच्यामध्ये कोणी कोणाच्या घरात जायचं असेल, आता विनावणी आमचं कोणी असलं जेवण केल्याशिवाय जाऊ देणार नाही, चहा पाणी असलं तरी जाऊ देणार नाही, अशी आमची ओळख आहे. आणि साहेब, आम्ही 5 भाऊ एकत्र सगळं वेगवेगळ्या सगळ्यांचा बिझनेस आहे, कोणी कोणावरती डिपेंडंट नाहीये. आणि अशी ही फॅमिली तुम्हाला कुठे भेटणार नाही. साहेब, आमच्या विनावणीने भरपूर कष्ट केलेले आहेत. गेली 2000 साली विनावणींचं आणि वामनाचं लग्न झालं, तिथपासून आणि आमच्या फॅमिलीमध्ये एक लक्ष्मी आलेली आहे. आणि त्या लक्ष्मीच्या पावलाने आज आम्ही इथे याच्यामध्ये आहेत सगळे भाऊ, आम्ही सोडलेले आहेत. मी तर राजकारणात नाहीये, मी सांगू शकतो ताई तुम्हाला, माझं BSc एमटेक MS माझं IIT मधनं MS झालेलं आहे आणि मी सालफट युनिव्हर्सिटी मधनं केलंय. आज मी गेली 10 वर्ष इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये काम करतोय, ऍडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिजेस असू दे, फ्लायओव्हर असू दे, रोड असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये मला माहिती आहे. 2014 मध्ये जेव्हा वामनदादा नगराध्यक्ष झाले साहेब, तर बदलापूरला आपण स्मार्ट सिटी कसे बनवू शकतो त्या निमित्ताने मी यांना लेक्चर दिलं होतं. मी जर असे जर स्मार्ट नगरसेवक जर आपल्या बदलापूरमध्ये जर निवडून आले तर डेफिनेटली आपली सिटी स्मार्ट होईल. पण त्याच्यासाठी तुमचा स्मार्ट माइंड पाहिजे साहेब. आणि मी म्हात्रे फॅमिलीवर नेहमीच त्यांच्या बरोबरच आहे. नेहमी त्याच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे काही गोष्टी असतात, रोड झाले, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, ब्रिजेस झाले, फ्लायओव्हर्स असतील, चौक सुशोभीकरण असू दे, उद्यान असू दे, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल एक्स्ट्रा ते याच्यामध्ये नेहमी वामनदादाचं आणि माझं डिस्कशन होत जातं. साहेब, कॉन्क्रीटच्या बाबतीत तर मी एकदम एक्सपर्टच आहे. आता आपल्याला बरंच काय डेव्हलपमेंट करायचं आहे. शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता आपल्याला सगळं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. दुसरी गोष्ट साहेब, आता ह्या लोकांनी, मी कोणावरती आरोप करत नाही, पण हे जे काही केलेले डेव्हलपमेंट, ब्रिज झाला, आज साहेब इकडे 2 इंद्रेबडा आणि परिसर हा रमेशवाडी याच्यामध्ये नॅशनल पार्क आहे, त्यांनी अर्जन टाकून दिला आणि आज पूर्ण परिसर हा पाण्यात जातोय साहेब. आणि यांना सांगितलं मी, हे टाउन प्लॅनिंग कोणाचं आहे, तुम्ही टाउन प्लॅनिंग काय करत नाही? अर्बन प्लॅनिंग हा प्रकार तुमच्याकडे नाहीये का बदलापूरला? ही आपली जी उल्हास नदी आहे, ही आपली व्हाईट रिव्हर आहे, ही प्रोटेक्टेड रिव्हर नाहीये. तुम्हाला सांगतो, या लोकांनी 2005 वेळेस ज्या वेळेस डीपी पडला त्यावेळेस ऑब्जेक्शन केलं होतं. ह्यांच्या जमिनी होत्या आणि त्या जमिनी प्लॉट विकायचे होते म्हणून. पण आता जी सोसायटी डेव्हलप झाली, सगळ्या बिल्डिंग डेव्हलप झालेल्या आहेत, आता याला कारणी पण सगळ्या बिल्डिंग याच्यामध्ये गेले, त्याचं फाउंडेशन कसलेलं आहे. आता याचं रिडेव्हलपमेंट करायचा मोठा प्रश्न आहे साहेब. आता इथे काहीतरी आपल्याला वॉटर ब्रेक करावं लागेल, नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आणावी लागेल, तेव्हा तो प्रश्न सुटणार आहे. अजून एकच फ्लायओव्हर, आता मी बोरवलीवरनं इथे यायला साहेब एकच फ्लायओव्हर, तिथे ट्रॅफिक होती म्हणून मला उशीर झाला यायला. एकच फ्लायओव्हर ते आपण सध्या हे करतोय. आमदार साहेबांना पण मला विनंती आहे की ही बदलापूरची परिस्थिती ठीक नाहीये. आज आमचं विजन आहे बदलापूरला स्मार्ट करायचं, बदलापूरला भरपूर काय काय करायचंय. वामनदादांनी सांगितलं की आता तर PPP योजनावरती आपल्याला ती मेट्रो आणायची होती कांजुमार ते बदलापूर, ते पॉसिबल नाहीये, कोणी ती निविदा भरल्या नाही. पण आता कल्याण ते बदलापूर पर्यंत आता आपली ती बदलापूरपर्यंत येणार आहे. बदलापूर ते पनवेल तो वेगळा साहेब, आणि कल्याणवरून एक मेट्रो केसने तो वेगळा, कांजुमार ते बदलापूर ती वेगळी होती. असे आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट काय काय करायचे आहेत आणि फार डेव्हलपमेंट आहे. आता मी वहिनीच बोलतो आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा नगराध्यक्ष होतील 2 तारखेला नक्कीच रिझल्ट लागेल आणि मला शुअर आहे की आपली ही सीट लागणारच आहे, काही लागणार आहे. आपण आणि डेफिनेटली ही म्हात्रे फॅमिली तुमच्यासाठी सदैव 24 तास आम्ही इकडे आहे. कधी पण तुम्ही आमच्याकडे या. आज अवधूतचे मला अवधूत पुढे आता माझा खास मित्र आहे आणि त्याला मी नेहमी डिस्कस करतो, अवधूत म्हटलं बघ भरपूर काय काय करायचं, पण आमची फॅमिली काय आणि आमचं विजन काय ना. मी जरी स्वतः उमेदवार जरी असलो पण त्यांना नेहमी पाठोपाठ देत जाणार. जर गरज लागलीच तर मी लंडनवरनं पण कन्सल्टंट
वामनजी सांगितलं का आणेल आणि आपल्या बदलापूरसाठी काय ना काय ते करण्याची योजना म्हणजे असणारच आहे. भरपूर काय काय प्लॅन आहेत डोक्यामध्ये, आता मला सांगता येत नाही, टाइम कमी आहे ताई, पण आमच्यावरती विश्वास ठेवा. आम्ही एज्युकेटेड फॅमिली आहेत. आमच्या घरामध्ये आता 4 इंजिनियर आहेत जवळजवळ. भावेश असू दे, वरुण असू दे. वरुणला सोशल सायन्स आणि पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट होता, म्हणून आज त्याला उमेदवारी गेली आणि आता त्याचं करिअर त्याच्यातच आहे. विनावहिनी तर आहेतच 24 तुम्ही कधी पण घरी या आणि ते कधी पण तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कोणी वारलं तरी पण आणि कोणाला दुसरं काही प्रॉब्लेम असेल तर तो नक्कीच आमची फॅमिली, मी नसलो तरी वामनदार असेल, तुकाराम दादा, ज्ञानेश्वर दादा, कोण ना कोणतरी असणार हजेरी करायला. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या फॅमिलीचं काही लोकांना त्यांचे फॅमिली गुंड आहेत, अशिक्षित आहेत, हे देत ते काहीतरी उत्तरं देतात की तेव्हा बाहेरून आले. आता एक कोणतरी होती बाई, तिने सांगितलं तुम्ही इथले स्थानिक नाही आहेत. म्हटलं ताई तुम्हाला कुठला सातबारा दाखवू? तुम्हाला लंडनचा सातबारा दाखवू का अमेरिकेचा दाखवू का इथला दाखवू? गेली 1943 पासूनचा आमचा सातबारा इथे. वडील आमचे डिफेन्समध्ये होते, ऑर्डनन्स मध्ये होते आणि सगळे काम इथले स्थानिकच आहेत. आणि कोणी गैरसमज करून घेऊ नका आणि उगेच ते काय कोणतरी बोलतंय म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून असं काय नाही. आणि नक्कीच आपला शिवसेनेचा हा विजय झालेला असेल ताई. 2 तारखेला 4 दिवस झाले, खूप छोटा टाइम आहे. मी जास्त भाषण करत नाही. अवधूत म्हणाला दादा या देवीचं दर्शन पण घ्या, म्हटलं नक्कीच येणार. आणि आज इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वांना माझाही धन्यवाद. लक्ष ठेवू द्या. विलास म्हात्रे, विनावहिनी आमच्या नेहमीच, मी त्याच्या पाठीमागे आहे. जेव्हा 2 तारखेला तिथं आमचं विजन तर भरपूर काय काय आहे. डेफिनेटली आमचं हे बदलापूर स्मार्ट सिटी असेल. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही नक्कीच करणार आहे साहेब. तुम्ही पण बघाल, फक्त आम्हाला एक चान्स द्या तुम्ही. यावेळेस तुम्हाला चान्स देऊन बघा, तेव्हा आम्ही वेगळे होतो. 6 वर्षापासून प्रशासकीय राजवट होते साहेब, यांनी काही केलेलं नाहीये आणि आरोप प्रत्यारोप करत असल्यात. त्याच्यामध्ये आमच्या फॅमिलीवरती पण काहीतरी आरोप करतात, काय नाही घेते. म्हणूनच मुद्दाहून अवधूत येतो मी. देवीच्या कृपेने ऍटलीस्ट मला तिथे यायला पण मिळेल आणि सगळ्यांची भेटी होईल. तर धन्यवाद शिवतेज मराठा संघ यांच्या वतीने धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण सर्व विनंतीला मान देतो. आपण या ठिकाणी मराठा शिवतेज मराठ्याच्या वतीने आपण सर्व जे मराठा आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने आपल्या लाडक्या विनाताई म्हात्रे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचं हे पत्र या ठिकाणी तयार केलेलं. सर्वांनी आपण हे पत्र या ठिकाणी सुपूर्द करायचंय. काय बोलला आज शिवतेज मराठा संघाशी संलग्न आहे आणि संपूर्ण बदलापूर मधील मराठा समाज हा विनाताईंना या ठिकाणी सक्रिय असा पाठिंबा देत आहे आणि पाठिंब्याचं पत्र जे आहे त्याने या ठिकाणी मी सुपूर्द करतो.